तुम्ही म्हणजे मी जे बोलतो नीट कृपा करून समजत राहू नका. मी जे बोलतो त्याचा अर्थ आहे. तुम्हाला इकडे रडवट ठेवलेलं आहे. जगायचं कसा प्रश्न पडलाय. आज काय करू, माझं उद्याचं पीक कसं करू, 5 लाखाचं कर्ज कसं फेडू. आणि तिथे मुंबईच्या जवळ कल्याण डोंबिवली नाव ऐकले. तिथे काय होतं आता एक कल्पना आहे तुम्हाला. सगळे नियम धाब्यावर बसलेत. सगळे केंद्र सरकारने नियम बदलले. ती जमीन द्यायला सुद्धा तिथल्या स्थानिकांचा विरोध आहे. पण सगळे नियम बदलले. कशासाठी बदलले, कोणासाठी बदलले, मग तुम्हाला कळेल शक्तीपीठ महामार्ग कशासाठी आहे. तर ती जमीन जी आहे ती जमीन दिली गेलेली आहे अदानीला. अदानी नाव ऐकले. आता अदानी तिकडे काय करणार आहे, काय सिंदूरची रोपं लावणार आहेत. अदानी तिकडे उघडणार आहेत सिमेंट फॅक्टरी. आलं लक्षात आता तुमच्या. म्हणजे सिमेंट फॅक्टरी कोणाची, यांच्या दोस्ताची. ती तिथल्या स्थानिकांचा विरोध डावलून तिकडे त्यांना नियम सगळे डावलून त्यांना ती फॅक्टरी देणार. म्हणजे आज सगळ्या राज्यभर जी बोंबाबोंब चालले, अजित पवारांच्या पोरासाठी सगळे नियम बदलले, नियम डावलले. इकडे तर सरकार नियम बदलूनच टाकतंय. कोणाचं सरकार. तिथे परत सांगतो, तिकडे जमीन द्यायची नाही म्हणून स्थानिकांचा विरोध आहे. इथे मार्ग होऊ नये, जमीन द्यायची नाही म्हणून स्थानिकांचा विरोध आहे. पण अदानी सगळे सब भूमी गोपाल की, तसं सब भूमी अदानी की. हे जे कपाळकरंट सरकार आहे, शेतकऱ्यांचं नाही, हे कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे. आणि माझा स्पष्ट आरोप आहे की म्हणून आपलं चांगलं चाललेलं शेतकऱ्यांसाठी मी चालवत असलेलं सरकार यांनी गद्दारी करून का पाडलं. कारण मी असे चाळे यांचे होऊ देत नव्हतो.